नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहत आहात न्यूज यात्रा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 56 इंची छातीवर 1 कोटी झुरळांचा हल्ला. हे हेडिंग वाचून तुम्हाला कसं वाटलं? पण ही वस्तुस्थिती आहे. आपल्या सर्वांना माहीत असेल की CJP नावाचा एक पक्ष स्थापन झालेला आहे आणि या पक्षाने अवघ्या 4 दिवसामध्ये 1 कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स त्यांना झालेले आहेत. त्यामुळं या पक्षाचा आवाज आता बुलंद झालेला आहे. नॉर्वेमधून एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर न देता पळून जाणारे नरेंद्र मोदी आता CJP पार्टीला कसं उत्तर देणार, असा नवा प्रश्न आता तयार झालेला आहे. अर्थातच या पक्षाचं सुद्धा काय करायचं याची रणनीती आता नरेंद्र मोदीचं सरकार ठरवणार, त्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. मात्र CJPने नरेंद्र मोदींना आणि भारतीय जनता पक्षाला घाम फोडला, हेही तितकंच खरं आहे. CJPची स्थापना व्हायला काय कारण घडलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो की सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी असं एक विधान केलं होतं की भारतातील बेरोजगार हे प्रसिद्धी माध्यमांवर म्हणजे सोशल मीडियावरती आणि RTI कायद्याचा वापर करून व्यवस्थेवर झुरळांसारखा हल्ला करतात. या त्यांच्या विधानाचा प्रचंड राग तरुणांच्या मनात निर्माण झाला आणि त्यातूनच CJP या पक्षाचा उदय झाला आणि या पक्षाने पाहता पाहता भारत सरकारचे धाबे दाणानून सोडले आहे. नरेंद्र मोदी यांनी नॉर्वेमध्ये एका महिला पत्रकारांच्या 23 वर्षाच्या तरुण महिला पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर न देता तिथून पळून गेल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्याच काळामध्ये CJPचा भारतामध्ये उदय झाला आणि न भूतो न भविष्यते, म्हणजे इतिहासामध्ये असं कधी घडलं नव्हतं, असं भारतामध्ये आता घडलं आणि घडत आहे आणि इतिहासामध्ये या घटनेची नोंद घेतली जाणार आहे. अवघ्या 4 दिवसामध्ये 1 कोटींपेक्षा जास्त, 1,10,00,000 आणि त्याच्याही पुढं हा आकडा सरकलेला आहे. CJP पार्टीला तरुणांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि हा प्रतिसाद वाढतोच आहे. मी जे आधी म्हटलं होतं की 56 इंची छातीवर झुरळांचा हल्ला, ते का म्हटलं होतं त्याचं कारण ऐकायचं असेल तर या पक्षाचे जे प्रमुख आहेत, ज्यांनी हा पक्ष त्यांच्या कल्पनेतून निर्माण केला, ते अभिजित दीपके काय म्हणतात ते आपण आधी ऐकूयात. गुड मॉर्निंग टू ऑल कॉकरोचेस। अभी आप सुबह उठते ही देख रहे होंगे कि हमारे फॉलोअर्स अब बीजेपी से भी ज्यादा हो चुके हैं। बीजेपी को इतने 8 मिलियन फॉलोअर्स बनाने में 4 साल 14 ईयर्स लग गए थे। इन्होंने ना जाने कितने करोड़ों करोड़ों रुपए फूके हैं इसमें। तो अब हमारा नेक्स्ट टारगेट है कि कुछ भी करके हमें बीजेपी के फॉलोअर्स कम करने हैं, क्योंकि ये वो लोग हैं जिन्होंने तुमसे तुम्हारा फ्यूचर छीन लिया है, तुमसे तुम्हारी जॉब्स छीन लिए। आज इनके कारण तुम्हारी लाइफ खराब है। तो जितने भी लोग हैं, जितने भी लोग इस मूवमेंट में शामिल हुए हैं, उन सभी का काम है कि अभी के अभी बीजेपी को अनफॉलो करो। उन्हें बता दो कि अगर वो तुम्हारे लिए जॉब्स प्रोवाइड नहीं कर सकते, अगर वो नीट पेपर लीक पर उनके एजुकेशन मिनिस्टर को रिजाइन नहीं करवा सकते, और अगर वो CBSE के स्टूडेंट से रीचेकिंग की फीस भी बच्चों से ही ले जिसकी गलती CBSE की थी, तो उसके लिए अब उन्हें भुगतना पड़ेगा। तो जितने भी कॉकरोचेस अभी इस लाइव को देख रहे हैं, वो तुरंत बीजेपी के अकाउंट पर जाकर उन्हें अनफॉलो कर दीजिए। यहां पर कोई लिख रहा है कि ब्लॉक भी कर दूं क्या? बिल्कुल ब्लॉक भी कर दो। इन्होंने राजनीति को इतना खराब कर दिया। दे हैव ruined द पॉलिटिक्स ऑफ इंडिया, एंड मोस्ट इंपॉर्टेंटली दे हैव ruined योर लाइफ, दे हैव ruined योर फ्यूचर। So they should face the consequences for it. So it's my humble appeal to all the people to unfollow BJP at a mass level. Let's turn this in a movement, because if we can get our followers more than BJP, we can definitely reduce their followers. And also अगर आप ये कर रहे हो तो इसके रील्स बनाइए, इसकी पोस्ट बनाइए और हमें कोलैब रिक्वेस्ट भेजिए। आपकी सारी कोलैब्स को मैं यहाँ से शेयर कर दूंगा, जिससे ये मूवमेंट और बड़ी हो जाएगी। अब हमारी जिम्मेदारी है इसको और आगे बढ़ाना। आपण ऐकलं असेल की अभिजित दीपके यांनी थेट नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर थेट हल्ला केलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की भारतीय जनता पक्षाने भारतातील तरुणांच्या स्वप्नांचा चक्काचूर केलेला आहे. त्यामुळे तुम्ही जर भाजपला फॉलो करत असाल तर त्याला आता अनफॉलो करा. त्यामुळे हे भाजपसाठी प्रचंड मोठं आव्हान आहे. हजारो कोटी रुपये खर्च करून भाजपने आपले फॉलोअर्स वाढवले, मतदारांना पैसे दिले, निवडणुका जिंकल्या, मोठमोठ्या संस्था ताब्यात घेतल्या, विरोधकांची मुस्कटदाबी केली. हे सगळं घडत असताना भारतातील तरुण मात्र त्याची खतखत कुठं व्यक्त करत नव्हता आणि आता तीच खतखत ज्वालामुखीसारखी, एखाद्या आगीसारखी बाहेर आलेली आहे
आणि ती आता नरेंद्र मोदी आणि भाजपला प्रचंड मागात पडेल असं दिसतं. यांनी CJP पार्टीने ज्या 4 प्रमुख मागण्या केलेल्या आहेत, तशा 5 मागण्या केलेल्या आहेत, पण आपण 4 मागण्यांचा उल्लेख करू आणि एक नव्यानं मागणी आता आलेली आहे, तिचा सगळ्यात आधी उल्लेख करतो. ती म्हणजे 22 लाख विद्यार्थ्यांना नीटची परीक्षा दुसऱ्यांदा द्यावी लागणार आहे. नीटच्या परीक्षेमध्ये जो घोळ झालेला आहे, घोटाळा झालेला आहे, त्या प्रकरणामध्ये केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारमधील शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी एकमुखी मागणी 1 कोटी तरुण करत आहे. हा आकडा कदाचित वाढत जाईल. दर सेकंदाला, दर मिनिटाला CJPचा आकडा वाढतो आहे आणि त्याचा धसका आता सरकारने घेतलेला आहे. जर केंद्रातील शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही तर हा आगडोम रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, अशी आत्ताची परिस्थिती आहे. अर्थात तो CJP पार्टीचा निर्णय असेल, पण मला असं वाटतं आपण ज्या 4 प्रमुख मागण्या केलेल्या आहेत त्यामध्ये सगळ्यात आधीची मागणी जी आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना कुठल्याही प्रकारचं पद दिलं जाऊ नये, म्हणजे ते राज्यसभेवर तर जाता कामाच नाही. त्यामुळे याच्या आधी आता जे न्यायमूर्ती राज्यसभेवर गेलेले त्यांनीसुद्धा स्वतःच्या म्हणजे काही स्वतःला काही वाटत असेल तर त्यांनी राजीनामे द्यावे, कारण तरुणांनी ही मागणी केलेली आहे. ही लोकशाही आहे. भारतातील लोकशाहीवादी तरुणांना असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी राज्यसभेवर जाऊ नये, की त्यातून संशयास्पद वातावरण निर्माण होतं, न्यायव्यवस्थेची विश्वासार्हता ढासळली जाते असं तरुणांना वाटतं आहे. त्यामुळे त्यांनी जर गेलेले असतील त्यांनी राजीनामे द्यावे आणि यापुढे कुणीही सर्वोच्च न्यायालयाचा किंवा कोणत्याही न्यायमूर्ती निवृत्त हा राज्यसभेवर, विधान परिषदेवर कुठल्याच पदावर जाऊ नये अशी त्यांची मागणी आहे. महिलांना 50% जास्त आरक्षणाची त्यांची मूळ मागणी आहे, आता त्यांनी लावून धरलेली आहे. तीसुद्धा एक मोठा बदल घडवणारी आहे. त्यामुळं नरेंद्र मोदींना या मागणीचा सुद्धा विचार करावा लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशभरामध्ये ज्या पद्धतीने पक्षांतर केले गेलेले, पक्ष फोडले गेलेले, या पक्षातला आमदार त्या पक्षाचा खासदार उठून उड्या मारून तिकडे गेलेले आणि त्याच्यामध्ये राजकीय सौदेबाजी झालेली आहे, अशा लोकांवर बंदी घालावी, त्याचा नियम करावा, कायदा करावा आणि जे पक्षांतर करतील त्यांना 20 वर्ष निवडणूक लढवण्याला बंदी घालावी, ही मागणी आता भारतातील तरुण करत आहेत. आणि हे सगळं करणारे कोण आहे, कर्तेकरविते कोण आहे, ते भाजपचे आहे. त्यामुळं काही जणांना प्रश्न पडला असेल की CJP पार्टी जन्माला आली तरी भाजपच्या विरुद्ध का बोलायला लागले, काँग्रेसच्या विरुद्ध का बोलत नाही. त्यामुळं CJP पार्टीनेच हा मुद्दा त्यांच्या ह्याच्यात क्लिअर केला. आपण दीपक यांचं ऐकलेलं आहे आणि तरुणसुद्धा फक्त भाजपला शिव्या घालत आहेत. भाजपचे फॉलोअर अनफॉलो करण्याची त्यांची मोहीम आहे. त्यामुळं हे आंदोलन भाजपच्या विरोधात आहे. त्यामुळे काँग्रेसच्या विरोधात का नाही असा बालिश प्रश्न पुन्हा विचारू नका. हे आंदोलन आत्ताच्या घडीला तरी भाजपच्या विरुद्ध आहे. ते कदाचित काँग्रेसच्या विरोधात जाईल आणि सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात जाईल. त्याच्याशी CJPला काही देणं घेणं नाही. हा मुद्दा मी आत्ताच क्लिअर करतो. CJP पार्टी भविष्यात काय प्रत्येक घडामोडीवर न्यूज यात्रा लक्ष ठेवून राहणार आहे. त्यामुळे आपण पाहत राहा. न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल.